छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ आरक्षण आमच्या हक्काचं मराठ्यांना कमजोर समजू नका. आमचा जोर कुठेच कमी झालेला नाही. आम्हाला आरक्षण द्या. आमच्यावर अन्याय करू नका. आम्ही एकटेच 50 ते 55% आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायचे नाही. आम्ही संयम ठेवतो आहोत. आमचा नाईलाज होऊ देऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की ओबीसी नेते एक झाले असून ते मराठ्यांना त्रास देत आहेत. कुणाला काय बोलायचं हे सर्वांना सांगितलं गेलं आहे. छगन भुजबळ यांना दुसरं काही नसून ते मराठा समाजाच्या विरोधात वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आमचा संयम सुटू देऊ नका, असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, पुन्हा पुन्हा आमच्यावर अन्याय केला तर घरादारातील मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय. मराठा समाजाच्या नाराजीचा रोज सरकारला परवडणार नाही. आम्ही एकटेच केवळ 70% असल्याचा दावा जरांगे यांनी केलाय. बीड, लातूर, अहमदनगरमध्ये मराठा समाजाला तुम्ही त्रास देत आहात हे सर्व आम्हाला कळत आहे. मात्र सध्या मी शांत बसलोय. आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही म्हणून आम्ही शांत बसलो आहोत. मराठा समाजाला कमजोर समजू नका, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं यासह सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मागील 9 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांनी पाटील यांना लढा सुरू केलाय. शासनाने यासाठी मदत मागितल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संवाद रॅली काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार मराठवाड्यातील रॅलीला हिंगोली येथून सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान आज हिंगोलीत आयोजित संवाद रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून तसेच बाहेर जिल्ह्यातूनही लाखो बांधव सकाळपासून वाहनानं हिंगोलीत दाखल झालेत. ट्रॅक्टर, जीप, कार, टाटा एस ऑटोसह मिळेल त्या वाहनानं मराठा बांधव हिंगोलीत दाखल झालेत. हिंगोली शहरात येणाऱ्या मार्गावर ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाची 16 पथके तैनात करण्यात आली होती.